जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवे असाल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आगामी पोलीस भरती परीक्षा असो किंवा तलाठी भरती परीक्षा असो, यासाठी या चॅनलवरील व्हिडिओज आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमधला एक घटक आहे इन्सर्टिंग मिसिंग नंबर्स किंवा आकृतीतील लुप्त पद शोधणे। या घटकामधलाच जो एक प्रकार आहे ज्याला आपण त्रिकोणातील संख्या म्हणूया, त्याच्यावरती आधारित आपण काही PYQs म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स मधले प्रश्न घेऊन आलेलो आहोत। याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होणार आहे। मित्रांनो, या टाईपच्या प्रश्नांमध्ये आपल्याला 3 त्रिकोण दिलेले असतात। त्रिकोणांच्या भोवती काही आकडे असतात आणि या तिन्ही आकड्यांचा वापर करून मला मधला आकडा आणायचा असतो आणि जे सूत्र पहिल्या त्रिकोणामध्ये लागतं ते दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण लागणार, तिसऱ्या त्रिकोणामध्ये पण तेच लागणार। पर्याय दिलेले आहेत, पर्यायापैकी आपल्याला सुयोग्य पर्याय जो आहे तो ओळखायचा असतो। मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती व्हिडिओ पॉज करावा, प्रथमतः प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि जर सुटला तर चांगली गोष्ट आहे, नाही सुटला तर मग सोल्युशन पाहण्याचा प्रयत्न करावा, कारण की आपल्याला आपल्या व्हिडिओची लेंथ जी आहे ती छोटी ठेवायची आहे। आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये त्रिकोणाच्या बाहेरच्या 3 संख्या ज्या दिल्या आहेत 5, 6 आणि 4 आणि आपल्याला त्या माध्यमातून मधली संख्या आणायची आहे 12 आणि तोच निकष तिथं पण लावायचा आहे। मग आता इथं मला काय करता येऊ शकतो दोस्तांनो, इथं या तिन्ही संख्यांचा जर मी गुणाकार केला 5 गुणिले 6 गुणिले 4 तर हा जो गुणाकार येणार आहे तो येणार आहे किती, 120। आता 120 पासून मला 12 आणायचं आहे तर निश्चितपणे मला 120 ला कशाने भाग द्यावा लागेल, 10 ने भाग द्यावा लागेल, तेव्हा मधली संख्या मला प्राप्त होणार आहे। मग दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा तोच प्रकार करता येईल का, तिन्ही संख्यांचा गुणाकार मग 6 गुणिले 7 गुणिले 5 जर मी करीन तर यांचा जो गुणाकार येणार आहे लाईक 7 5 35, 35 गुणिले 6 म्हणजे 210 आणि 210 भागिले 10 केल्यास मला प्राप्त होणारी संख्या किती आहे, 21 मधली संख्या। आणि तिसऱ्या त्रिकोणामध्ये तोच प्रकार करावा लागणार, 4 गुणिले 8 गुणिले 5, 4 गुणिले 8 गुणिले 5 जर मी करीन तर दोस्तांनो किती होणार आहे, 8 गुणिले 5 होणार 40, 40 चौक होणार 160, म्हणजे सर्व संख्यांचा गुणाकार 160 आलेला आहे। 160 भागिले 10 करणार मी तर उत्तर माझं येणार किती, 16, म्हणजे हा पर्याय असणार पर्याय बी। ओके, नंतर प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा पर्याय दिलेले आहेत। त्रिकोणांचं नीट निरीक्षण करायचं आपल्याला। पहिला त्रिकोण अतिशय बारकाईने पाहायचा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं का पाहायचं। आता इथं मला पहिल्या त्रिकोणावरती मी फोकस करणार, या दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार केला, या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर तो येणार किती दोस्तांनो, 20 येणार आहे। आता 20 पासून मला 25 आणायचं आहे तर 20 अधिक मी काय करणार, खालील पायाकडची संख्या त्यात मिसळून टाकणार, आले माझं 25, म्हणजे मला सूत्र सापडलेलं आहे वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये पायाकडील संख्या जी आहे ती ॲड करणे आहे, तर मला उत्तराची प्राप्ती होत आहे। मग मित्रांनो 4 गुणिले 6 होणार किती, 24 आणि पायाकडची संख्या गुणिले 6 जर यात मिसळीन तर उत्तर मला प्राप्त होणारी किती, 30, जे पर्यायामध्ये आहे। पण आता हे सूत्र तिसऱ्या त्रिकोणाला सुद्धा लागू होतंय का हे पाहणं गरजेचं ठरतं। मग इथं 5 गुणिले 7 करायचं आहे मला, 5 गुणिले 7 किती होणार, 35 आणि पायाकडची संख्या 0 यात मिसळल्यास परत उरणार काय, 35, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दोस्तांनो जे असणार आहे ते असणार आहे किती, 30। मग मित्रांनो तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती। आता इथं त्रिकोणांचं नीट निरीक्षण करायचं, त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्यांचं नीट निरीक्षण करायचं आणि आपल्याला जाणवेल की बाहेरच्या संख्या कंपॅरेटिव्हली छोट्या आहेत, मधली संख्या कंपॅरेटिव्हली मोठी आहे। मग छोट्या संख्येपासून एवढी मोठी संख्या जर आणायची असेल तर एक तर मला वर्गाचा आधार घ्यावा लागेल, घनांचा आधार घ्यावा लागेल किंवा गुणाकाराचा आधार घ्यावा लागेल। तर इथं वेळ वाचवण्यासाठी आपण सरळ सर्व संख्यांचे घन घेऊन टाकूया। 4चा घन होतोय दोस्तांनो किती, 64, 3चा घन होतोय किती, 27, 7चा घन होतोय किती, 343 आणि या सगळ्यांची जर बेरीज केली 10 आणि 4 14, हातचाला 1, 10 आणि 13 म्हणजे 434 मधली संख्या प्राप्त झालेली आहे। सूत्र आपल्याला सापडलेलं आहे, बाहेरच्या सर्व संख्यांचे घन आणि त्यांची बेरीज
मग आता दोस्तांनो दुसऱ्या त्रिकोणामध्ये 6चा घन आहे 216, 2चा घन आहे 8 आणि 5चा जो घन आहे तो आहे किती 125. आता सगळ्यांची बेरीज करायची मला. 14 आणि 5 किती झाले 9 आणि हे झाले किती 4 आणि हे झाले किती 3, म्हणजे मधील संख्या 349 प्राप्त झालेली आहे. तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तेच सूत्र मला वापरायचं आहे. 8चा घन येणार किती 512, 4चा घन येणार किती दोस्तांनो 64 आणि 6चा घन जो येणार आहे तो येणार आहे 216. आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीसाठी किमान 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे घन हे मुखोद्गत असणं क्रमप्राप्त आहे. मग आता इथं करा बेरीज. 4 आणि 6 झाले किती 10, 10 अधिक 2 किती झाले 12 आणि मग हे झाले किती 8 आणि 1 9 आणि हे झाले 792. या प्रश्नाचं उत्तर येणार त्रिकोणाच्या मधली संख्या जी असणार आहे ती असणार आहे पर्याय डी 792. मग प्रश्न क्रमांक 4 घ्यायचा आहे मला. प्रश्न क्रमांक 4 घेणार मी आणि प्रश्न क्रमांक 4 माझ्या मते पहिल्या जाणवतंय की जुन्या धारतीवरती आधारितच प्रश्न होता. आता त्रिकोणाच्या बाहेरच्या सर्व संख्या ज्या आहेत सर्व संख्या या सगळ्यांचा जर मी गुणाकार केला, सर्वांचा जर मी गुणाकार केला, ठीक आहे. मग आता किती येतोय तो, तर 8 5 किती येणार 40 आणि 40 गुणिले 12 किती येणार आहे 480, बरोबर. तर येणार गुणाकार किती 480. आता 480 पासून मला मधली संख्या आणायची आहे जी आहे 48. तर 480ला मला भाग द्यावा लागेल कोणत्या संख्येनी 10नी. तर 48 मला प्राप्त होणार आहे. सूत्र सापडलेलं आहे दोस्तांनो आपल्याला. सर्व संख्यांचा गुणाकार भागिले किती 10. चला आता सेकंड ट्रायंगलमध्ये तोच प्रकार करूया. सर्व संख्यांचा गुणाकार, बाहेरील सर्व संख्यांचा गुणाकार भागिले किती करतोय मी 10. हे 10 कटून गेले, 7 चौक किती झाले 28. तर मधील संख्या जी आहे ती आहे 28. सरते शेवटी 5 गुणिले 4 गुणिले 6 भागिले किती होणार 10. 5 1 5, 5 दुने किती 10. नंतर 2 1 2, 2 दुने 4 व 2 गुणिले 6 किती होणार आहे 12. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे दोस्तांनो माझं ते असणार आहे कोणता पर्याय बी. प्रश्न क्रमांक 5. आता इथं एकदम आपल्याला लॉलीपॉप प्रश्न दिसतोय की त्रिकोणाबाहेरच्या सर्व संख्यांचं नीट निरीक्षण केल्यानंतर मला जाणवत आहे की बाहेरच्या सर्व संख्या ज्या आहेत या वर्ग संख्या आहेत आणि मला मधली संख्या आणायची ज्या किंबहुना छोट्या संख्या आहेत. तर मला काय करावं लागेल, सगळ्यांचं वर्गमूळ काढावं लागेल. 64चं वर्गमूळ किती येत आहे 8, नंतर 36चं वर्गमूळ किती येत आहे 6 आणि 49चं वर्गमूळ किती येत आहे 7. या तिघांची जर मी बेरीज करीन 8 अधिक 6 14, 14 अधिक 7 किती होत आहे 21, बरोबर. मधली संख्या प्राप्त झालेली आहे. इथं पण तोच प्रकार करायचा आहे. 121 म्हणजे किती 11, वर्गमुळात 121, वर्गमुळात 81 म्हणजे किती 9, वर्गमुळात 100 म्हणजे किती 10. या तिघांची जर मी बेरीज करीन तर उत्तर किती येणार आहे माझं 30. म्हणजे मधली संख्या प्रश्नचिन्हाच्या तिथली संख्या 30 येणार हे मला कळलं. आता इथं तोच नियम लागू होतोय का हे पण पाहायचं. 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5 आणि 169चं वर्गमूळ जे आहे 13. या तिघांची बेरीज मला करायची आहे. 13 अधिक 5 18, 18 अधिक 4 किती 22, बरोबर 22 येत आहे. मग माझं हे जे उत्तर आहे 30 हे अतिशय बरोबर आहे. पर्याय कोणता येणार आहे, पर्याय येणार आहे बी. मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक 6 आपल्या स्क्रीनवरती. याच टाईपचा प्रश्न अगोदर पण आलेला, फक्त करण्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे. आता इथं सर्व संख्यांचं नीट निरीक्षण करा. आपल्याला दिसतंय 7 आणि 4. या 7 आणि 4चा जर मी गुणाकार केला तर तो किती येतोय पहा दोस्तांनो 28. आता खाली दिलेली संख्या 9 आहे, मध्ये दिलेली संख्या 19 आहे, ठीक आहे. उत्तर आलेलं आहे माझं 28. तर 28 पासून जर मला 19 आणायचं असेल तर मला त्यातनं 9 जे आहेत ते वजा करावे लागतील. वजा 9 केलं तर आलं 29. म्हणजे सूत्र काय आहे दोस्तांनो, वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार वजा पायाकडील संख्या. आता इथं पण करूया आपण. वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार 5 गुणिले 7 किती होतंय 35. 35 वजा पायाकडील संख्या 17 म्हणजे उत्तर येणार माझं किती 18. मधली संख्या आलेली. मग इथं पण करा. 4 गुणिले 9
4 गुणाकारात 9 बरोबर 36 वजा पायाकडील संख्या 21 म्हणजे याचं उत्तर जे येणार आहे माझं ते येणार आहे किती दोस्तांनो 15. 15 म्हणजे कोणता पर्याय येतोय 15 म्हणजे सी पर्याय येत आहे. मग पुढचा प्रश्न क्रमांक 7. आता इथं पण पहा प्रत्येक त्रिकोणाचं नीट निरीक्षण करा. बाहेरच्या संख्या सुद्धा छोट्या आहेत मधली संख्या सुद्धा छोटी आहे. तर आपण काय करूया या तिन्ही संख्यांची पहिल्यांदा बेरीज करून टाकूया. 3 + 6 + 4 केल्यास प्राप्त होणारी संख्या किती आहे 13. आता या 13 या संख्येमध्ये 2 अंक आहेत 1 आणि 3. या दोघांची जर बेरीज केली मी या दोघांची बेरीज केली ती आली किती 4. ही आली पहा दोस्तांनो मधली संख्या. सूत्र सापडलेलं आहे सर्व संख्यांची बेरीज जी काही येईल त्या बेरजेतल्या जे 2 अंक आहेत त्यांची बेरीज करायची आपल्याला. मग 5 + 2 + 9 5 + 2 + 9 केल्यास प्राप्त होणारी संख्या जी आहे ती आहे 16. 16 म्हणजेच दोस्तांनो काय 1 + 6 बरोबर येणार किती 7. फाईन. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट 7 5 आणि 6 7 + 5 + 6 बरोबर किती आलेलं आहे ते येणार आहे किती दोस्तांनो 18. 18 येणार आहे पहा 7 + 5 + 6 आणि 18 मधले जे 2 अंक आहेत 1 आणि 8 यांची बेरीज केल्यास मला प्राप्त होणारी संख्या 9 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय सी. मग दोस्तांनो 8वा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. आता इथं तुम्ही पाल पायाकडच्या संख्या मोठ्या दिसतात आहे फाईन. मला काय करता येऊ शकतं आणि मधल्या संख्या ज्या आहेत त्या छोट्या आहेत. मग इथं मी काय करणार या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणार 6 × 7 किंवा 7 × 6 म्हणूया आपण त्याला. जे येणार किती 42 मध्ये दिलेले आहे 2 आणि पायाकडची संख्या जी आहे ती आहे 21. मग वरच्या दोन्ही संख्यांच्या गुणाकाराला जर मी पायाकडच्या संख्येने जर भागलं तर येणार किती दोस्तों 7 × 1 = 7 7 × 3 × 1 = 3 3 × 2 = चला आलेली आहे माझी मधली संख्या. सूत्र सापडलेलं आहे वरील दोन्ही संख्यांचा गुणाकार भागिले खालील संख्या पायाकडची संख्या 12 × 45 12 × 15 12 × 15 अपॉन किती आहे 45. 15 × 1 = 15 15 × 3 = 45 3 × 1 = 3 3 × 4 किती 12. तर उत्तर आलेलं आहे या मधल्या त्रिकोणाचं 12 जे ऑलरेडी दिलेलं आहे. आता आपल्याला प्रश्नचिन्ह इथं पाण्याची सवय आता इथं दिलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल सूत्र वापरावं लागेल हे गुणिले हे बरं का म्हणजे 10 गुणिले प्रश्नचिन्हाला आपण x धरूया भागिले किती करायचं आपल्याला 20 जेणेकरून उत्तर मला किती प्राप्त होणार आहे मधली संख्या 8. मग आता मला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर होणार 10x बरोबर 8 × 20 होणार आणि x म्हणजे दोस्तांनो 8 × 20 भागिले किती होणार 10 10 × 1 = 10 10 × 2 = 20 8 × 2 किती होत आहे 16. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय सी म्हणजे काय 16. प्रश्न क्रमांक 9. आता इथं आपल्याला बाहेरच्या ज्या संख्या त्रिकोणाच्या ते संख्या म्हणून पाहण्याची सवय आता ते लेटर्स दिलेले आहेत. आपल्याला A to Z पर्यंतचे जे काही अक्षर आहेत त्यांना दिलेले अंक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता पहा दोस्तांनो B चा जो अंक आहे 2 D चा अंक असतो किती 4 H चा अंक असतो किती 8. ठीक आहे. आता या तिन्ही अंकांची जर मी बेरीज केली ठीक आहे 2 + 4 + 8 किती होत आहे 2 + 4 + 8 म्हणजे 14. आता मधली संख्या जी आहे ती 28. 14 पासून 28 कसं आणता येईल मला तर मला 14 ची काय करावं लागेल दोस्तांनो दुप्पट करावं लागेल. आलंय माझं उत्तर काय 28. इथं पण तेच करणार. F म्हणजे दोस्तांनो किती 6 L म्हणजे किती 12 आणि I म्हणजे किती 9. 6 + 12 + 9 या सगळ्यांची जर मी बेरीज करणार तर ती येणार दोस्तांनो किती 27 आणि मला 27 पासून आणायचं 54. तर मग 27 गुणिले किती होणार 2 ते होणार किती 54. ही आली आहे मधली संख्या. आता लास्ट ट्रायंगल पाहायचं आहे मला J म्हणजे 10 T म्हणजे 20 G म्हणजे 7. सगळ्यांची बेरीज करावं लागणार 10 + 20 + काय होणार 7. सगळ्यांची बेरीज केल्यानंतर 10 + 20 30 30 + 7 37. तर 37 आलेलं इथं
आणि मला 37ची दुप्पट करावं लागणार. 37ची दुप्पट किती आहे? 74. तर इथं आहे का पर्यायामध्ये 74? येस, निश्चितपणे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांनो ते असणार आहे 74. आणि एक शेवटचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. आता इथं त्रिकोणाचा 10वा प्रश्न. त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्या कंपॅरेटिव्हली छोट्या आहेत. फाईन, मधली संख्या खूप मोठी आहे. म्हणजे इथं वर्ग बिर्ग काहीतरी प्रकार केलेला आहे. फाईन, आता लक्षात घ्या. तिन्ही संख्या पाहूया आपण. तिन्ही संख्या 5 अधिक 1 अधिक 6 जर करीन मी, त्यांची बेरीज येणार आहे किती? 12. फाईन, आता 12चा वर्ग किती येतोय दोस्तांनो? 12चा वर्ग येतोय 144. आता या 144 कडे पाहणे आणि 288 कडे पाहणे. 144 दुप्पट किती होत आहे? 288. बरं, 288. म्हणजे सूत्र परत सापडलं मित्रांनो आपल्याला. सर्व संख्यांची बेरीज, त्यांचा वर्ग आणि त्यांची दुप्पट म्हणजे मधील संख्या. आता इथं पाहूया आपण. 3 अधिक 9 अधिक 1 बरोबर किती झालं? 13. 13चा वर्ग किती आला? 169. 169 गुणिले 2 किती होतंय? 338. पाहिजे. आता शेवटच्या त्रिकोणामध्ये होत आहे का पाहूया. 1 अधिक 8 अधिक 7 बरोबर होणार किती? 16. 16चा वर्ग जो आहे तो आहे 256 आणि 256 गुणिले 2 जर करीन मी तर उत्तर येणार माझं किती? 512. फाईन, तर आपल्याला हा पण प्रश्न लक्षात आलेला असेल. सर्व संख्यांची बेरीज, त्यांचा वर्ग, जो काही वर्ग येईल त्याची दुप्पट म्हणजे मधील संख्या, त्या अनुषंगाने उत्तर आलेलं आहे किती? 512. तर दोस्तांनो, आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.